आता विश्वात्मके देवी येणी वाक्यज्ञे तुषावे तोषोनी मज द्यावे पसायनारे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाडो भूमा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तीर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो देलाहो राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णवा पीयूषाचे चंद्रमेघे अलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जना सोयरे बहुरान सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवामेची विठमळे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसारो येणीवरे ध्यान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद रोहिणीताई. खूप छान पद्धतीने आपण मंजिरी ताईंच्या ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादाचा प्रवास आम्हाला उलगडून सांगितला आणि मंजिरी ताई पण घर धरून बोलल्या. त्यांचे पण आभार. आजच्या या मुलाखतीच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते विचारू शकतात. फक्त विनंती एवढीच आहे की कुठलेही विश्लेषण न करता प्रस्तावना न करता नेमका आणि थेट प्रश्न विचारावा. प्रश्न विचारण्या अगोदर आपले नाव सांगितल्यास इतरांनाही आपला परिचय होऊ शकेल. देशमुख मॅडम, मंजिरी मॅडम, तुमचे खूप खूप अभिनंदन. इतकं सुंदर ज्ञानेश्वराचं तुम्ही इंग्रजीमध्ये भाषांतर केलं कळलं का, त्यामुळे खूप खूप अभिनंदन. तर याचा मला असा प्रश्न विचारायचा आहे. हा माझा परिचय आहे जयश्री सालगाडे, चंद्रपूर. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की तुम्ही इतर कुठल्या भाषेमध्ये याचं ट्रान्सलेशन किंवा याचं भाषांतर न करता इंग्रजीतच कसं केलं? एकदम माझी भाषा मराठी आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मी जसं सांगितलं तुम्हाला की मी दोन ज्ञानेश्वरी वापरल्या. एक तर
गोनी दांडेकरांची होती, एक नाना साखरेंची मला FAS कॉलेजमधून माझ्या मिस्टरांनी देशमुखांनी मला आणले आणि अडचणी येत गेल्या. तर गोनी दांडेकरांच्या याच्यामध्ये शब्दार्थ नव्हते, नाना साखरेंच्या याच्यात शब्दार्थ होते, त्यामुळे मी ते वाचत गेले. आणि पहिली मुख्य गोष्ट म्हणजे हिंदी भाषा. ही माझ्याजवळ 3 भाषा आहेत, मला मराठी आहे, इंग्लिश आणि एक हिंदी. मी इंग्लिश शाळेत शिकवलेलं आहे, म्हणू शकते की मी थोडाफार मला हिंदी बोलते किंवा हिंदी जाणते. पण जेव्हा आपण ज्ञानेश्वरी सारखं मोठं काम आपण हे करतो तेव्हा माझ्या मनात खरं सांगते मला फक्त इंग्लिशच मध्ये ट्रान्सलेट करावं. म्हणजे ज्या वेळेला वाटलं मला की सक्रिय वाचक व्हावं तर ट्रान्सलेशन करून पाहावं, तर एक सहज उत्स्फूर्तपणे माझ्या मनात इंग्लिशचाच पर्याय आहे. नमस्कार ताई, मी प्रीती नवरे. मी ज्ञानेश्वरीचा 5 वर्ष इंग्रजी कालवा केला आहे आणि आता त्याचा अभ्यासही सुरू आहे. तर माझा प्रश्न असा होता की तुम्हाला ज्ञानेश्वरीपासून कुठला दृष्टिकोन घ्यावा? ज्ञानेश्वरीपासून एक विशाल दृष्टिकोन माणसाला मिळतो. एक आहे पसायदान, जे आहे पसायदानचा अभ्यास केल्यानंतर मला एक चांगला दृष्टिकोन मला मिळाला असं मला म्हणायला हवं की 2 व्यक्तींकडे एकमेकांकडे पाहण्याचं जी हे आपली वृत्ती आहे मनातली, ती वृत्ती पुष्कळशी बरीचशी विशाल चांगली झाली. विशाल म्हणू नाही शकणार, विशाल आहे शब्द फार त्यांचं म्हणजे अपमान होईल त्या शब्दाचा तो, पण माझी दृष्टी थोडीशी झाली हे मी म्हणू शकते. प्रत्येकाचा दृष्टिकोन पुन्हा दुसऱ्यांचे जे प्रश्न आहेत, दुसऱ्यांची जे दुःख आहे त्यांच्याविषयीची सहानुभूती जी आहे ती माझ्या मनात मला वाटतं आहे. तर हा एक परिणाम ज्ञानेश्वरीचा नक्कीच असेल. दुसऱ्यांचे जे प्रश्न असतात, वेदना आहे, दुःख आहे, तर ते मला थोडंसं मनाला भेटतात. तर तो हा परिणाम असावा. धन्यवाद मॅडम. मी लता खणके. म्हणजे ताई, तुमची मुलाखत इतकी छान वाटली की अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आम्ही फक्त ऐकत राहिलो. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी आज आषाढी एकादशीची झालेली आहे, वारस आहे, आणि त्या पर्वावर हा कार्यक्रम पण आयोजित झाला. आणि त्याच्यामुळे आम्हाला माझी मैत्रीण प्रीती ताई, तर आम्ही असं ठरवलं की नाही, आजच्या दिवशी आपण, माझ्याकडे रामायण आहे, मी तुला रामायण देते, आणि त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे ते मी घेऊन जाते, आणि एकमेकीने आम्ही पुस्तकं घेऊन आलो आणि घेऊन जाणार आहोत. तर याचा फक्त मला प्रीतीताईने सांगितलं की नाही, ज्ञानेश्वरी वाचायला लागली की आपण भ्रममान होतो आणि भरपूर काही आपण शिकतो. बरोबर. तर आज जी अनुभूती झाली की अगदी सुरुवातीपासून जे ऐकत बसलो तर शेवट संपू नये असं वाटायला लागलं. ते खरंच खूप मोठी गोष्ट आणि खूप महत्व आणि महान ज्ञानेश्वरी माऊली आहे. तर तुम्ही हे जे कार्य केलं, खूप मोठं कार्य केलं मॅम, आणि तुमच्या पुस्तकाच्या आम्ही सदैव पाठवत राहू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप देशमुख. पहिल्यांदा मी तुमच्या प्रतिभेला आणि हिमतीला सलाम करतो. कारण जगातल्या एवढ्या मोठ्या महान